एका आईनं आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी 36 वर्ष पुरुष बनवून काढली. ही आहे तामिळनाडूतील पेची अम्मा यांची आपल्या मुलीवरील प्रेमाची तुमचा विश्वास बसणार नाही अशी सत्य कहाणी. पेची अम्मा फक्त 20 वर्षांची होती. लग्नाला अवघे 15 दिवस झालेले आणि अशातच अचानक पती शिवाचा हृदयविकाराने मृत्यू होतो. त्यावेळी ती गर्भवती राहिलेली. पितृसत्ताक रूढीवादी समाजात एकटी तरुणी वा स्त्री म्हणजे छळ, भीती, शोषण आणि सततचा धोका. पण पेची अम्मानं ठरवलं, हे मी सहन करणार नाही. माझ्या मुलीला, षण्मुख सुंदरीला मी स्वतःसारखा आयुष्य देणार नाही. तिला सुरक्षित ठेवण्यासाठी मी काहीही करीन. नमस्कार, मी भगवान तिडके. आणि मग पेची अम्मा झाली मुत्तू नावाचा पुरुष. तिने केस कापले, लुंगी शर्ट नेसले, चालणं बोलणं हावभाव सगळं बदललं. लोकांसाठी ती मुत्तू मास्टर झाली. रंगकाम, चहाचं दुकान, हॉटेल, जिथं जिथं काम मिळलं तिथं तिथं ती पुरुष बनून जगत राहिली. 36 वर्ष सार्वजनिक बस फक्त पुरुषांच्या रांगेत उभी राहिली. शौचालय पुरुषांच्या शौचालयातच जावं लागलं. आधार कार्ड, रेशन कार्डवर नाव मुत्तू कुमार. फक्त एकच ध्येय, मुलीला सुशिक्षित, शिक्षित आणि सक्षम बनवणं. आज मुलगी षण्मुख सुंदरीचं लग्न झालं आहे. ती मुलगी सुखात आहे. पण पेची अम्मा म्हणते, मी आता मुत्तूच राहणार. ही ओळख माझी ताकद आहे. मी मृत्यूपर्यंत मुत्तूच राहणार. फक्त वृद्धावस्थेच्या पेन्शनसाठीच तिनं आपली खरी ओळख उघड केली. आईचं प्रेम सीमा ओलांडतं, समाज बदलतं आणि आवश्यक असेल तर स्वतःची ओळखही बदलतं. पेची अम्माची कहाणी सांगते, स्त्रियांसाठी सुरक्षित जग निर्माण करणं, भय शोषणमुक्त समाज निर्माण करणं ही आपली जबाबदारी आहे. अशाच विचारांसाठी, माहितीसाठी फॉलो करा, कमेंट करा. धन्यवाद.